मागच्या 2 ते 3 वर्षापासून पोलीस स्टेशनला ज्या बेवारस मोटरसायकली होत्या आणि काही ऑटो होते, तर ह्या बेवारस वाहनाचा लिलाव करण्याकरता आम्ही मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयातून परवानगी प्राप्त करून घेतली होती। त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांचीसुद्धा या बेवारस वाहनाचे लिलाव करण्याकरता परवानगी प्राप्त करण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे RTO साहेब यांच्याकडून सुद्धा प्रत्येक वाहनाची कमीत कमी काय किंमत असेल याबाबतचे त्यांच्याकडून सुद्धा ते व्हॅल्युएशन काढून घेण्यात आलेले होतं आणि याबाबतची यापूर्वीसुद्धा आम्ही एक जाहिरात दिलेली होती की ज्यांचे कोणते बेवारस वाहनाची पूर्ण यादी आम्ही प्रसारित करून ज्यांच्या कोणी मालकीचे जर ते वाहन असतील तर त्यांनी ते घेऊन जावे याबाबत आम्ही जाहिरात दिलेली होती। त्याच्यानंतर परत आम्ही ज्यावेळेस आम्हाला परवानगी भेटलेली होती वाहन लिलाव करण्याकरता, त्यानंतर सुद्धा आम्ही जाहिरात दिलेली होती। 21 वाहनांची जाहिरात दिलेली होती, त्यापैकी 3 मालक आम्हाला भेटले होते, त्यांना ते परत करण्यात आलेले आहेत। त्यानंतर बाकी राहिलेले जे 15 मोटरसायकली होत्या आणि 4 ऑटो होत्या, त्या सर्वांचा लिलाव आज आयोजित करण्यात आलेला होता। त्यामध्ये कविता बाई आदिवासी संस्था यांनी सर्वात जास्त बोली लावलेली आहे 1,01,000 रुपयाची आणि त्यांना ते लिलावामध्ये मान देण्यात आला। याच्यात काय अटी होते? अटी या प्रत्येकाच्यामध्ये अटी अशा होत्या की त्यांच्याकडे जे काही व्यापारी आहेत त्यांच्याकडे भंगारचं लायसन्स पाहिजे होतं, स्क्रॅपिंग लायसन्स हवं होतं त्यांना, GST प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 30,000 रुपयाचा डी आवश्यक होता। या अटी ज्यांनी पूर्तता केली होती अशाच लोकांनी या लिलावामध्ये भाग घेतलेला होता। अशा लोकांनाच भाग घेऊन त्यांना त्या आज किनवट पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस वाहन याच्यात 15 मोटरसायकल आणि 4 ऑटो रिक्षे हे आज RTOने ठरवून दिलेल्या किमतीनुसार बोली लावण्यात आली। त्यामध्ये सर्वात जास्त बोली कविता बोंबले यांनी लावल्यामुळे आज यांना 15 मोटरसायकल व 4 ऑटो रिक्षे देण्यात आले। माझं म्हणणं असं आहे की सर्व इथले आलेले टेंडरवाले लोक क्राफ्टमध्ये जे भाग घेतलेले 10 लोक आहेत, 10 लोकांपैकी माननीय आमचे PI साहेब पोलीस स्टेशन किनवट चाटेवार साहेब आहेत, नाईब तहसीलदार साहेब आहेत आणि जवळपास असे 10 लोक आहेत माझ्या विरोधामध्ये। जवळपास स्क्रॅपमध्ये जे गाड्या निघल्या होत्या दिनांक 1 तारीख आपला 7 तारखेपासून आपला गेलेल्या 30 तारखेपासून 15 गाड्या 4 ऑटो हा निलाव्यामध्ये निघले असताना आम्ही आमची प्रक्रिया आमच्याकडे सौ कविताबाई जयंतराव आदिवासी सेवाबाई संस्थेच्या माध्यमातून माझ्यासोबत ते चव्हाण जे आहे, आदम जे आहे, असे बरेच माझे मित्र आहे, सगळ्याच्या सहकार्याने आम्ही टेंडरमध्ये भाग घेतला आणि यवतमाळचे सुद्धा आहे, नांदेडचे आहे, असे जवळपास 10 लोक टेंडरवाले आहेत। तर माननीय PI साहेब आणि तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 70,000च्या जे वस्तू होत्या आम्ही जवळजवळ जास्तीत जास्त दर्जेनं हा वस्तू आम्ही जवळपास 2,01,000मध्ये खरेदी केलेली आहे। यासाठी मी PI साहेबाचा, नाईब तहसीलदार साहेबाचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।